आता आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजींनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 12 वर्षाच्या यशस्वी अशा कारकिर्दीच्या निमित्ताने ही पत्रकार परिषद आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितीन नवीनजी यांच्या सूचनेनुसार राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर सगळीकडे अशा पद्धतीच्या पत्रकार परिषद होत आहे. शुक्रवारी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संबंधित विषयाची पत्रकार परिषद घेतली आणि सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही पत्रकार परिषद घेण्याची जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे आणि म्हणून ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आदरणीय मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीचा लेखाजोखा त्याचबरोबर पंतप्रधान म्हणून सर्वात जास्त दिवस या देशाची सेवा करण्याचा मान आहे तोही आमच्या मोदी साहेबांच्या नावाने नोंद झालेला आहे. आणि म्हणून या निमित्ताने आपल्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांच्या ह्या पूर्ण प्रवासाबद्दल त्यांच्या विविध निर्णयाबद्दल असो विविध एकंदरीत वाटचालीबद्दल मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये तसं म्हटलं तर सगळ्याच विषयावर प्रकाश टाकलेला आहे. म्हणजे आदरणीय मोदी साहेबांनी या 12 वर्षामध्ये या देशामध्ये देशाच्या विविध क्षेत्रामध्ये जी वाटचाल केली जे निर्णय घेतले जे परिवर्तन आणलं त्या सगळ्याच बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय विस्तृत पद्धतीने त्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिलेली आहे. म्हणजे 2014च्या अगोदर आपला भारत देश आणि विविध क्षेत्रामध्ये या देशामध्ये झालेलं परिवर्तन याचा अनुभव आपण पत्रकार असाल राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असाल उद्योजक असाल पण त्याच्या अगोदर या देशाचे नागरिक म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने फरक जाणवला असेल. आम्ही अभिमानाने ज्या गोष्टी बोलतो ते उल्लेख करतो की आमचा हा देश भारत देश हिंदुस्थान ज्या देशामध्ये 90% हिंदू समाज राहतो या देशाला आपण हिंदू राष्ट्र म्हणून ज्याला उल्लेख करतो त्याचा उल्लेख करतो. मी माझ्या पत्रकार परिषदेतून या एका विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे की या देशामध्ये 2014च्या अगोदर गर्व से कहो हम हिंदू है हे बोलायला या गोष्टीवर आपल्याला भीती वाटायची. कुठल्याही आपले सणासुदीवर सर्रास पद्धतीने बंदी घातली जायची. हिंदू म्हणून ओळख आपण सांगायची का याही बाबतीमध्ये चर्चा व्हायची भीती पसरायची. 2014च्या अगोदर जो काँग्रेसच्या काळामध्ये आपण पाहिला अनुभवला
आणि त्याचं विश्लेषण करण्याच्या बाबतीमध्ये अगर आपण कोणाला विचारलं तर 2014च्या अगोदरचा भारत हा तुष्टीकरण आणि लागू चालन करणारा भारत देश म्हणून इथे ओळखला जाईल. देशातल्या अल्पसंख्यांना केंद्रित करणारा राजकारण, प्रशासन, निर्णय हे एवढेच विषय आमच्या देशामध्ये प्रामुख्याने होत. कुठल्याही सरकारी योजना तयार करत असताना आपली जी तुष्टीकरणाचं राजकारण, अल्पसंख्याक वोट बँक, ह्याला आपण प्रोटेक्ट कसं करायचं, ह्याला आपण सुरक्षित कसं ठेवायचं, एवढं एकमेव का अगोदरच्या काँग्रेस सरकारच्या वतीने होत असताना आपल्याला दिसायचं. म्हणजे अतिरेकी कारवाया बघा, काश्मीरची परिस्थिती बघा, मंदिरांच्या अवतीभोवती राम मंदिरचा विषय असो किंवा देशातला राहणारा हिंदू समाज स्वतःला जे असुरक्षिततेची भावना 2014च्या अगोदर जे त्यांच्या मनामध्ये होत राहिली, त्या बाबतीचे असंख्य उदाहरणं, अनुभव आपल्याला ह्या निमित्ताने ऐकायलाही मिळतील आणि आपल्याला अनुभवायला येईल. एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे की 2014च्या अगोदर युपीए किंवा काँग्रेसचा कुठला तरी पंतप्रधान, मुख्यमंत्री हा कुठल्या तरी हिंदू धार्मिक स्थळाकडे, मंदिरामध्ये जाऊन आपल्याला कधी महाआरती करताना दिसला होता का? देवाच्या समोर जाऊन नतमस्तक होत असताना दिसला होता का? कुठलाही पंतप्रधान डोक्यावर टिळक लावण्याच्या अगोदर 2 वेळा विचार करायचा त्याच्या 14च्या अगोदर. या सगळ्या मध्ये बदल, परिवर्तन समाजामध्ये हिंदू समाजाला केंद्रबिंदू ठेवून देशाचं राजकारण, देशाचं सरकार, देशाचे सरकार निर्णय घेऊ शकतात, हे उत्तम उदाहरण किंवा हे आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीपासून दिसायला लागलं, अनुभवायला लागलं. हे माझ्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. आज 14च्या नंतर झालेल्या प्रत्येक निर्णयामध्ये तुम्ही पहा, आतापर्यंत बहुसंख्य असलेला आपल्या देशामध्ये असलेला हिंदू समाज, ज्याच्याकडे कोण पाहायचं नाही, ज्याला केंद्रबिंदू ठेवून कोण निर्णय घ्यायचा नाही, देव, देश, धर्म या तिन्ही मुद्द्याला कोणाला हात लावायचा पण भीती वाटायची. हिंदू समाजाच्या जवळ आम्ही गेलो तर असलेली आमच्या वोट बँक पॉलिटिक्सला धक्का लागू शकतो. हा 2014च्या अगोदरचा असलेल्या काँग्रेस सरकारचा केंद्रबिंदू होता. मग वक्फ सारखे कायदे, त्याच्यामध्ये हिंदू समाजाचे असलेल्या हक्काची जमिनी ज्या पद्धतीने त्यांच्याकडून काढून घेतल्या गेल्या, वक्फ सारख्या कायद्यामध्ये असे काही अमेंडमेंट आणले गेले युपीए सरकारच्या माध्यमातून, ज्याच्यामुळे असलेल्या हिंदू समाजाच्या जमिनी हे त्यांना न विचारता, त्यांची सहमती नसताना आपण ही वक्फची जमीन आहे हे सांगून लँड जिहाद